महाराष्ट्र मराठी माणसाच्या जे मनात तेच राज आणि मी साकार करणार. मनसे आणि ठाकरे सेनेच्या युतीबाबत उद्धव ठाकरे यांनी मोठं विधान केलंय. महाराष्ट्र धर्मासाठी युती गरजेची असेल तर तीही करू असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. तर राज आणि मी एकत्र आल्यानं महायुतीच्या नेत्यांना पोटशूळ अशी टीका सुद्धा यावेळी उद्धव ठाकरेंनी केली. राज आणि मी खुलेआम भेटू, फोनवर बोलू, इतरांसारखे चोरून मारून भेटणार नाही. फडणवीस आणि शिंदेंना उद्धव ठाकरेंचा टोला. तर त्यांच्या मनात जे आहे ते आम्ही साकार करू हा त्याचा अर्थ. होय, मराठी माणसानं मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र येणं हे ठीक आहे, हे होणार आलं पाहिजे. कारण शेवटी नाही तर मग आम्ही कोणासाठी लढतोय. पण लोकांचा रेटा आहे की राजकीय दृष्ट्या एकत्र यावं. ठीक आहे, आता 20 वर्षांनी एकत्र आलोय. प्रत्येक ठिकाणी राजकारण आणलंच पाहिजे असा भाग नाही. पण मी जे म्हटलं की मराठी भाषेसाठी, महाराष्ट्र धर्मासाठी आणि महाराष्ट्रासाठी जे जे करण्याची आवश्यकता आहे ते करण्याची माझी तयारी आहे. या संदर्भात तुमची राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली? होईल. पहिला आता 20 वर्षांनी एकत्र तर आलोय. मग मी तर म्हणेन हे नसे थोडके किंवा हे खूप मोठे. नक्कीच. आणि म्हणून माझं त्या दिवशीच्या भाषणात मी काय म्हटलं, आज आमच्या भाषणापेक्षा एकत्र दिसण्याला महत्वाचं आहे. पण माझं तेच म्हणणं आहे की थेट चर्चा केली काय अडचण काय कोणाला? काहीच अडचण नाही. हा प्रश्न विचारला जातो. हो, पण मी आत्ता फोन उचलून त्याला फोन करू शकतो, तो मला करू शकतो, आम्ही आत्ता भेटू शकतो. काय अडचण काय? अडचण काय? म्हणजे बाकीची लोक एकमेकाला चोरून मारून भेटतात, आम्ही चोरून मारून भेटणाऱ्यातले नाहीयेत. मगाशी जो तुम्ही मुलाखतीच्या सुरुवातीला बोललो ना की ठाकरे ब्रँड, आम्ही चोरून मारून काय करत नाही. भेटायचं तर उघड भेटू. काय अडचण काय कोणाला? आणि आम्हाला तरी तो जो त्यांना झालेला मी आनंद बघतो. कोणाचा पोटशूळ उठला असेल तर तो पोटशूळ त्याच्याकडे मी दुर्लक्ष करतो. यात पोटशूळ उठावा असं काय आहे? पण उठलाय. पण मला नाही माहित, ज्यांचं उठलं त्यांना विचारा.